आजच्या व्लॉगचे 2 भाग बनवलेले आहेत. हा जो आता दाखवत आहे ते मी सकाळच्या भागाची झलक दाखवत आहे आणि आता पुढे जो येणार आहे तो दुपारचा भाग आहे. दोन्ही सुंदर आहेत. खूप छान छान गोष्टी आज घडल्या, त्याच्यामुळे मी 2 व्लॉग बनवलेले आहेत. दोन्ही व्लॉग नक्की बघा प्लीज. मस्त आमच्या गावचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत, तुम्ही नक्की बघा. पेंटिंग पण आम्ही 1 नंबर केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा की पहिला व्लॉग कसा आहे तो. चला बघूया पुढचा व्लॉग. पेंटिंग करून झाली आणि म्हटलं मिस्टर कुठे गायब झाले, तर बघितलं तर मिस्टर इकडे टेरेस धुवायला आले होते. पप्पा इकडे झाडांना पाणी घालत आहेत. पप्पा संध्याकाळचं पप्पांचं हे फिक्स काम आहे, सगळ्या झाडांना पाणी घालण्याचं. तेवढा त्यांचा टाईमपास पण होतो. आईंनी आणि पप्पांनी मस्त वेगळ्या वेगळ्या भाज्या लावल्यात, फुलझाडं लावलेत, त्यांना ते पाणी घालत असतात. तर चला बघूया मिस्टरांनी टेरेसवर काय केलंय. बिचारा माझा नवरा. काय झालं? पाणी बघून गेला पळून त्या आईला पाणी जातच नाही. मग तुम्ही कशाला एवढं पाणी होतायचं? नाही हे साफ केलं नव्हतं ना. बिचारे मिस्टर टेरेस धुत आहेत. समोरचे भिंती धुवून काढायचे ते पाणी मारून. आता पाणी जात नाही. नाही भरपूर पाणी काढलं. मग आता एकच ठेवलाय होल. ते होल जरा उंच झालेत का बघा तुला? हा हे लादी खाली झाले आणि होल उंच झालेत म्हणते. हा एकच व्यवस्थित आहे इथला. हे काय यातनं पाणी कसं जाणार? चाय कामगारांना चाय. मग अशी त्यांनी आम्हाला कामगारांना दिलं काय कोकम सरबत. आता मी कामगारांना देते चहा. हे भगवान, चढ़ने को नहीं हो रहा है इतनी सी उम्र में, आगे जाकर क्या होगा मेरा. या आओ. अगं बे पाणी नाही आणलंय. ए बिट्टू, ए बिट्टू. हे आमचे कामगार आहेत, खूप दमलेत. त्यांना आता चहा बटर दिलेला आहे. काय आलं पप्पा? नाश्ता काही केल्या, पाणी काही निघत नव्हतं, कारण जे पाणी जाण्यासाठी आउटलेटसाठी जे पाईप ठेवले तेवढे उंच ठेवलेले होते, त्याच्यामुळे पाणी त्याच्यामध्ये जातच नव्हतं. खूप मिस्टरांनी प्रयत्न केला. म्हटले जरा मला हेल्प कर, मला आता एकट्याला दमायला झालं आहे. म्हटलं चला थोडी मदत करूया. पण आम्ही दोघांनी मिळून पण खूप केलं, पण ते पाणी जातच नव्हतं. कसं बसं पूर्ण केलं. आणि खरं सांगते दुसऱ्या दिवशी ना माझे पाय एवढे दुखत होते ना, खूप म्हणजे खूप मिस्टरांचे पण. कारण आपण ना नेहमी ही कामं करत नाही, कधीतरी असं केलं ना भरपूर की खूप त्रास होतो त्याचा. खरंच बघा 1 तासभर इकडे टेरेस साफ केलं, त्याच्यानंतर परत अंगण साफ करण्यासाठी गेले. हे सगळं कशासाठी माहिती आहे का? कारण आमचे जे देव आहेत ना ते आमच्या घरी येणार आहेत, आणि देव घरी येणार म्हटल्याच्या नंतर ना हा आनंद गगनात मावणारा असतो. खरंच वेगळंच सुख असतं, आणि त्याच्यामुळे जोशमध्ये सगळे काम करत आहेत. हे बघा इकडे भाऊ ना देवासाठी आणि पालखीसाठी हार बनवत आहेत. सगळेच काय ना काय करत आहेत. ते खूप थकली आहे, कारण आत्ताच मिस्टरांसोबत टेरेस देऊन खाली उतरली आहे. म्हटलं जरा बाहेर जाऊया म्हणून. इकडे बाहेर एकदम ओसाड झालं आहे पाठीमागे, कारण तिकडचे झाडं तोडले सगळी. इकडे आमची गाडी पार्क केली आहे आणि इकडे घर. तर लवकरच मी घराची होम टूर देणार आहे. थोडंसं माझं व्हिडिओ करायचं राहिलं होतं, शूट करायचं, ते माझं कंप्लीट केलेलं आहे. तर लवकरच होम टूर येईल, पण आता नाही, घरी गेल्यावरती. कारण इकडे ना नेटवर्क प्रॉब्लेम, त्याच्यामुळे काय होतं लवकर व्हिडिओ जात नाही आणि गेला तर ब्लर जातो, असं होतं. त्याच्यामुळे मी विचार करते जे काय व्लॉग आहेत ते घरी गेल्यावरतीच पोस्ट करेन. माझा बाबू बघ किती मेहनत करतोय, त्याला काम करून देत नाही, डिस्टर्ब करतात. त्याने ना ती धागा बांधलेली लावली. नाही धागा बांधलेली आणि घेत नाही. त्या कोपऱ्यात पण खिळा लावलाय. इकडे आमच्या पप्पांचं नेहमीचं हे रोजचं संध्याकाळचं काम म्हणजे दिवाबत्ती करणे. अगदी आवडीने करतात आणि मस्त रोज परफेक्ट जसंच्या तसं. आणि बिट्टू बघा आजोबांच्या मागे मागे. इकडे आता माझा स्वयंपाक चालू आहे. इकडे बघा इकडे आम्ही कारल्याची भाजी बनवली. इकडे आता मी ओला पावडर घातली आहे भाजी फोडणीला, अजून त्याच्यात पाणी घालायचं. इकडे सांबार बनवलं, टोमॅटोचं सांबार. भात रेडी आहे आणि इकडे पीठ पण मळून ठेवलेलं आहे. अशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाक चालू आहे, कारण संध्याकाळी जायचं आहे आम्हाला नमन बघायला. आम्हाला जायचं आम्ही म्हणतोय, फक्त मिस्टरांनी नेलं पाहिजे. मस्त चमचमी ओला पावडर. मला खूप आवडते ही भाजी खूप.
शिट्टी करायची कुकरची. मी तिकडे किचनमध्ये स्वयंपाकाचं बघत होती तोपर्यंत या दोघींनी इकडे बघा भरपूर सारे काजूच्या बिया सोलल्या. कापून सोलायला लागतात त्या आईने कापून दिल्या आणि दीप्तीने त्याच्यातून म्हणजे ते काढले, काजूगर काढले. हे खूप कठीण काम आहे खरं सांगते, कारण हाताची पूर्ण वाट लागून जाते. त्याचा चीक इतका स्ट्रॉंग असतो ना. मी जेव्हा पहिल्यांदा केलेलं ना माझ्या हाताला एवढं वाजलेलं, पूर्ण असा मोठा डाग तयार झालेला असं इकडे मनगटाच्या इकडे खूप म्हणजे खूप. सुरी जेवढी पकडलेली मुठीच्या मागे जेवढा चीक लागत होता ना पूर्ण माझा भाजला होता हात. त्याच्यामुळे हे काम ना खूप कठीण आहे. या दोघी छान करतात. तर झालं केवढा घाम आला आहे, कारण तुम्ही चपात्या बनवल्या त्याच्यामुळे मला एवढा घाम आला आहे. सगळं तर जेवण रेडी आहे बघा, भाजी वगैरे. बुधवार जेवण घेते. कसला घाम फुटला आहे, कारण गरमीच खूप वाढली आता. म्हणजे मार्च महिन्यातच एवढी गरमी आहे, बापरे एवढी घामाघूम झाली. चला भेटूला जेवण घेते. भेटू. आणि फायनली आम्ही नमन बघायला चाललोय. मी खूप वर्षापूर्वी बघितलं होतं, बरेच वर्ष मी बघितलंच नाही. मला वाटतं 7-8 वर्षानंतर बघत असेल मी. आणि आज फायनली मी नमन बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. या व्लॉगमध्ये मी थोडंसंच दाखवेन, पण पुढे नंतर ना मी जेवढं शूट केलं ना सगळ्याचा मोठा एक व्हिडिओ बनवेन आणि टाकेन. तुम्ही नक्की बघा, खूप सुंदर होतं, मला खूप आवडलं. तर चला आता घरी जायला निघालोय, कारण उद्या खूप काम आहेत त्याच्यामुळे निघालो. हो अनिकेत भाऊ, तुम्ही एवढे आलेला सगळ्यापासून मंडप करायला. मंडप काय झालेला नाही. तुम्ही काय केलं? 2-3 वेळा पाणी मारलंय. होय काय? मग असं म्हणा, पाणी मारायला आलेलं. ट्रँकर वाला काय करू होतं? शेतातच काढताय. मंडप करायला मंडप म्हणून बनायचंय. किती वाजले? 1:30 वाजले. नमन ना एक नंबर होतं, खूप म्हणजे खूप सुंदर होतं. मला मनापासून खूप आवडलं. मला पूर्ण बघायचं होतं खरं म्हणजे. पण आहे ना उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे आणि आम्हाला घरी खूप काम आहे, कारण आमचे देव आमच्या घरी येणार असल्यामुळे स्वागताची खूप तयारी करायची. म्हणून मग आम्ही निघालो, कारण आता येता 1:30-2 वाजले. याच्यापेक्षा जास्त जागरण नाही करू शकत होतो, सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा.